आज खूप दिवसांनी ज्वारीची भाकरी मी बनवायला घेतली होती. गिरणीतून आहे ना नुकतंच पीठ दळून आणलं होतं ज्वारीचं आणि छान असं ताजं-ताजं पीठ होतं. म्हटलं चला ह्याच्या 4 आपण भाकरी बनवूयात थापून. तर सगळ्यात आधी आहे ना ताटलीमध्ये पीठ काढून घेतलं 4 भाकरीपुरतं आणि नंतर ते आहे ना जेवढं जमेल तेवढं छान असं मळून घ्यायचं आहे. आता मी थापून भाकरी बनवणार होती. तर सगळ्यात आधी आहे ना कोरडं पीठ पोळपाटावर घेतलं होतं. ताटली किंवा पोळपाट कशावरही थापून घेऊ शकता. मी पोळपाटावर थापायला घेतलं होतं. तर सगळ्यात आधी कोरडं पीठ छान असं पसरवून घेतलं. नंतर आहे ना मळलेल्या पिठाचा गोळा घेतला, त्याच्यावरती ठेवला आणि हलक्या हलक्या हाताने थापून घ्यायला सुरुवात केली होती. ताजं पीठ असल्यामुळे आहे ना जेवढं जमेल तेवढी छान अशी पातळ भाकरी मला थापता आली होती छान अशी. आणि बघू शकता केवढी पातळ थापली होती. तवा आधीच आहे ना गॅसवरती तापत ठेवला होता, त्याच्यावरती भाकरी ठेवली आणि नंतर आहे ना सगळ्यात आधी वरतून पाणी लावून घेतलं. त्यानंतर ती पलटी करून घेतली. दोन्ही बाजूने छान अशी शेकून घ्यायची आहे आणि तुम्ही कशी शेकून घेतात त्यावरती असते भाकरी तुमची फुगणार की नाही. तर सगळ्यात आधी आहे ना खालची बाजू छान अशी भाजून घेतल्यानंतर मी पलटी मारली आणि नंतर ही अशा पद्धतीने छान अशी फुगून आलेली आहे. अशाच पद्धतीने 3-4 भाकरी मी बनवून घेतल्या होत्या आणि इथे आपल्या सगळ्या भाकरी तयार झालेल्या आहेत. तुम्हाला दाखवते मी. भाकरीला छान असा पापुद्रा आला होता आणि खूप छान अशा मौसूद भाकरी झाल्या होत्या. जेवणाचं ताट तयार करायला घेतलंच होतं. आज बेत होता आमटी आणि ज्वारीची भाकरी. त्याचबरोबर आहे ना थोडीशी भजी बनवले होते कोबीचे आणि थोडीशी बीटाची कोशिंबीर होती. तर असं इथे आपलं जेवणाचं ताट पूर्ण तयार आहे आणि हा आहे दुपारचा मेनू. अगदी साधा सोपा मेनू आहे. या तुम्ही पण जेवायला. आणि तुम्हाला कसा वाटला आपला हा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.